नमस्कार मित्रांनो, मनी मॅनेजर्सच्या निफ्टी ॲनालिसिसमध्ये आपले स्वागत आहे। मंडेला निफ्टी गॅपडाऊन ओपन झाली 23,589ला आणि 5 मिनिटमध्येच 23,699चा हाय दिला आणि 23,555चा लो बनवला। त्यानंतर स्लोली अपसाइड मूव करत साधारण 10-20ला 23,700 ब्रेक केले आणि थोडा वेळ कन्सॉलिडेट करत नंतर अपमूव केली आणि 23,900चा हाय दिला आणि एक्सपायरी असल्यामुळे पुन्हा थोडी डाऊन येऊन 23,842ला क्लोज झाली, म्हणजेच 23,800 होल्ड केलेले आहे। आता 30 मिनिट टाईम फ्रेममध्ये बघितले तर 24,080 हा एक अपसाइड हर्डल आहे आणि 23,540 हा एक सपोर्ट आहे। जर 24,080 ब्रेक झाले तर निफ्टी 24,300 हिट करू शकते। तसेच 23,540 खाली ब्रेक झाले तर निफ्टी पुन्हा 23,180 हिट करू शकते। आता उद्यासाठी बघितले तर 5 मिनिट टाईम फ्रेममध्ये 23,920 आणि 23,700 या दोन महत्त्वाच्या लेवल्स आहेत। जर 23,920 वरती ब्रेक झाले तर 24,080 हा अपसाइड हर्डल आहे, तोही ब्रेक झाला तरच निफ्टी 24,300 हिट करू शकते, परंतु हे इन्स्टंट शक्य नाही। तसेच 23,700 खाली ब्रेक झाले तर निफ्टी 23,540 हिट करू शकते, हा एक सपोर्टसुद्धा आहे। जर हा ब्रेक झाला तर निफ्टी पुन्हा 23,180 हिट करू शकते। डायरेक्शनल मूवसाठी प्राइस ॲक्शननुसारच ट्रेड करावा लागेल। सगळ्यात महत्त्वाचे 23,700 ते 23,900 हा नो ट्रेडिंग झोन असणार आहे। ओव्हरऑल मार्केट अजून देखील न्यूज बेस असल्याने ट्रेड करताना काळजीपूर्वक करावा। अशाच निफ्टीच्या ॲनालिसिससाठी चॅनल सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ लाईक आणि शेअर करा।